हॅलो स्टुडंट्स, तर बघा आपण ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सची सिरीज स्टार्ट केली आहे. तर त्या सिरीजचं हे आहे आपलं लेक्चर नंबर 13. लास्ट लेक्चरमध्ये आपण डी सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्स यामधले पहिलं जे कॉन्फिगरेशन होतं की ज्याला आपण काय म्हटलं होतं डायरेक्ट बायसिंग. तर ती डायरेक्ट बायसिंग आपण डिस्कस केली होती. डायरेक्ट बायसिंगचं मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन सांगितलं कसं असतं. डायरेक्ट बायसिंगचा यूज करून तुम्ही बेस करंट कसं कॅल्क्युलेट करणार, कलेक्टर करंट कसं कॅल्क्युलेट करणार, ट्रान्झिस्टरच्या लोड लाईन कशा प्लॉट करणार, त्यामध्ये ICQ लोड लाईनमध्ये प्रायमरली काय कॅल्क्युलेट केलं होतं आपण ICQ आणि VCQ. तर DC कॅरेक्टरिस्टिक्समध्ये या VCQ आणि ICQच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या हे आपण पाहिलं होतं. कोणत्या कॉन्फिगरेशनसाठी? तर ती डायरेक्ट बायसिंगसाठी. कोणती? डायरेक्ट बायसिंग. आता आपण पाहणार सेकंड कॉन्फिगरेशन जे आहे इमिटर बायसिंग. ओके, सेकंड कॉन्फिगरेशन आहे आपलं DC कॅरेक्टरिस्टिक्समधलं ज्याला आपण म्हणतो इमिटर बायसिंग. इमिटर बायसिंग लास्ट लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं. लास्ट लेक्चरमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं ते होतं डायरेक्ट बायसिंग. आता हे आहे इमिटर बायसिंग. यामध्ये सुद्धा प्रायमरी एम काय असेल आपलं की VCQ आणि ICQ च्या व्हॅल्यू प्लॉट कॅल्क्युलेट करणे, याचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे किंवा आणि लोड लाईन प्लॉट करणे किंवा म्हटल्यापेक्षा डायरेक्टली काय लोड लाईन प्लॉट करणे हे आपलं प्रायमरी एम आहे. तर इमिटर बायसिंग बघा, डायरेक्ट बायसिंगमध्ये काय होतं, डायरेक्ट बायसिंगची सर्किट डायग्राम तुम्हाला आठवत असेल थोडीफार. नसन आठवत तर तुम्ही नोटबुकचे तुमचे पेजेस मागे करून किंवा लास्ट लेक्चरमध्ये जाऊन एकदा त्याला पाहून आले तरी काही हरकत नाही. ओके, आता बघा इमिटर बायसिंगची सर्किट डायग्राम डायरेक्ट बायसिंग सारखीच आहे, फक्त यामध्ये थोडासा चेंज आहे. कसं आहे बघा, डायरेक्ट बायसिंगची आणि इमिटर बायसिंगच्या डायग्राममध्ये मला चेंज सांगतो मी. सर्किट डायग्राम काढून घ्या, जसं मी काढतो तशी प्लॉट करून घ्याल. बघा इथे काय होता, इकडे होता एक इनपुट कॅपॅसिटर तुमचा, हा एक इनपुट कॅपॅसिटर, हा होता बेस रजिस्टर RB. हा काय होता बेस रजिस्टर. या बेस रजिस्टरच्या समोर बघा इथे हे कनेक्शन केलेलं होतं आणि हे जोडलेलं होतं इकडे कलेक्टर टर्मिनलला. ओके, इथे तुमचा प्लस VCC पॉवर सप्लाय होता आणि या प्लस VCCच्या आणि इथे मदत काय होता हा RC. आणि डायरेक्ट बायसिंगमध्ये इथे हा डायरेक्टली ग्राउंडेड केलेला होता. हे होतं डायरेक्ट बायसिंगचं, ज्यामध्ये हा बेस रजिस्टर होता, हा होता तुमचा इनपुट कॅपॅसिटर आणि या टर्मिनलच्या अक्रॉस इथे ऑप्टेंड होत होता आपल्याला कलेक्टर कॅपॅसिटर. हे टर्मिनल याच्या अक्रॉस होते ग्राउंडमध्ये आउटपुट आणि इथे होते आपले इनपुट VI. इथे काय होते AC इनपुट सिग्नल आणि इथे होते आउटपुट सिग्नल V0. ही सर्किट डायग्राम होती कोणाची? डायरेक्ट बायसिंगची. आता इमिटर बायसिंगमध्ये थोडासा चेंज आहे. थोडा चेंज कसा आहे बघा, तर हे जे आहे की नाही इथे असतो एक रेजिस्टर RB. डायरेक्ट बायसिंग आणि इमिटर बायसिंगमध्ये थोडासा फरक आहे, जो की मी तुम्हाला बघा ह्या वेगळ्या कलरच्या पेनने इथे अंडरलाईन करून दाखवतो. हा जो राऊंड केलेला आहे तर तो फरक आहे डायरेक्ट बायसिंग आणि इमिटर बायसिंग. इमिटर बायसिंगमध्ये इथे इमिटर रजिस्टर आहे RE, जो की डायरेक्ट बायसिंगमध्ये होता का नाही. हाही टर्मिनल इमिटर आहे, तर इमिटर दाखवण्यासाठी याला आपण असा ॲरो दाखवू जेणेकरून तुम्हाला कळेल कोणतं टर्मिनल आहे इमिटर, कोणतं टर्मिनल आहे इमिटर. हे वाला टर्मिनल इमिटर, तर हा वाला टर्मिनल कोणता असेल? हा असेल बेस, हा इमिटर आणि हा टर्मिनल कोणता आहे? कलेक्टर. हा टर्मिनल कोणता आहे? कलेक्टर. यामध्ये काय करायचं आपल्याला, यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं VCQ आणि ICQ दोन्हीच्या व्हॅल्यू काढणे आहेत. मग आपण काय करणार? रूल्सच्या अकॉर्डिंग जाणार. कोणते रूल्स? जे आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले असतील. DC अनालिसिसचे रूल्स. DC अनालिसिसचे रूल्स काय सांगतात? तर रूल नंबर 1 सांगतो की सर्किटमध्ये असणारे सगळेचे सगळे कॅपॅसिटर काय करायचे? ओपन आणि सगळेचे सगळे इंडक्टर शॉर्ट. ही पहिली स्टेप्स असते, कॅपॅसिटर ओपन करा आणि इंडक्टर शॉर्ट करा. दिसतंय सर्किटमध्ये हा एक कॅपॅसिटर आहे आणि हा एक कॅपॅसिटर, ह्या दोन कॅपॅसिटरला काय करायचं? ओपन. बघा डायग्राम कशी मॉडिफाईड होईल, मग ही डायग्राम मॉडिफाईड होईल अशा पद्धतीने की ज्यामध्ये हा असेल ट्रान्झिस्टर, हा ट्रान्झिस्टरच्या इमिटर टर्मिनलचा रजिस्टर RE. यामधून करंट इकडे फ्लो होईल, यामधून फ्लो होणारा करंट असेल IE, इमिटर करंट IE. ओके, हा टर्मिनल आपण ओपन केला तर हा VCC पॉवर सप्लाय डायरेक्टली कुठे अटॅच होईल? इथे RBला. म्हणजे हे टर्मिनल असेल इथे आता VCCचं आणि VCCच्या थ्रू समोर काय असेल? हा RB. हा काय असेल? रजिस्टर RB. या बेसमधून फ्लो होणारा करंट कोणता असेल? बेस करंट IB. आता करंट हा ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतो, म्हणून हे टर्मिनल कोणतं आहे आपलं? प्लस VCC आहे. हे कोणतं आहे? प्लस VCC. इथे कोणता टर्मिनल आहे? हा आहे बेस, हा आहे इमिटर. आणि बेस आणि इमिटरमध्ये कोणता पोटेन्शियल डिफरन्स असतो? तर तो असतो VBE, बेस इमिटर. त्यानंतर इथे काय असेल? हा VCC इथे येईल प्लस VCC आणि VCC टर्मिनलच्या थ्रू इथे असेल तुमचा रजिस्टर हा
कलेक्टर रजिस्टर RC आणि समोर हे पण झालेलं ओपन, म्हणजे आउटपुट तुम्हाला डायरेक्टली इथे ऑप्टेन होईल. आउटपुट काय होईल इथे ऑप्टेन होईल. आता हे होईल सर्किट असं. आता हा टर्मिनल बघा, करंट कसा फ्लो होईल यामधून करंट फ्लो होईल तुमचा कलेक्टर करंट IC. करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह. आणि आपण ट्रान्झिस्टरच्या या DC कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ट्रान्झिस्टर हा ऑलवेज अज्युम करतो इन सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजनमध्ये VBE बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू असते 0.7 व्होल्ट. बेस इमिटर व्होल्टेजची व्हॅल्यू किती असते 0.7 व्होल्ट. इथे असेल हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा असेल निगेटिव्ह टर्मिनल. इथे हा बेस असेल पॉझिटिव्ह आणि कलेक्टर निगेटिव्ह. या दोन्हीमध्ये जो डिफरन्स असेल पोटेन्शियलचा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये तो कोणता असेल तुमचा VCE जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि IC VCE आणि IC याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे म्हणजेच काय तुमचा VCQ आणि ICQ असतो. आता सर्किट तर आपण मॉडिफाईड केलं. सर्किट काय केलं मॉडिफाईड केलं. ही झाली पहिली स्टेप्स. दुसरी स्टेप्स काय सांगते की इनपुट लूपला KVL अप्लाय करा आणि बेस करंट काढा. बेस करंटवरून तुम्हाला कलेक्टर करंट मिळेल. कलेक्टर करंट मिळाला की दुसरे कलेक्टर करंटची व्हॅल्यू पुट केली तर कलेक्टर इमिटर व्होल्टेज मिळेल. बघा आता जो आपण स्टेप बाय स्टेप काय करू, आपण KCL किंवा KVL यूज करू इनपुट लूप. आता इनपुट लूप म्हणजे कोणती तर बेस इमिटर लूप. इनपुट लूप म्हणजे कोणती बेस इमिटर लूप. आता बेस इमिटर लूपमध्ये आपण यूज करणार KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बघा कसं जाणार आपण इथून. अगोदर हे टर्मिनल कोणतं दिसतंय इथे दिसतं प्लस VCC. प्लस VCCच्या अगोदर कोणतं असेल मायनस VCC. IB RB प्लस VBE प्लस ही टर्म होईल IE काय होईल इथे ॲड. काय मिळेल बघा इनपुट लूप याच्यामध्ये जर हा अप्लाय केला आपण तर मायनस VCC प्लस IB RB प्लस VBE प्लस IE RE आणि सगळ्यांची ॲडिशन किती असेल 0. विच इज इम्प्लाइज आपल्याला प्रायमरी काय काढायचं आहे IB. आता यामध्ये एक IBची टर्म आहे एक IEची टर्म आहे. आपल्याला माहिती आहे काय की आपल्याला माहिती असतो इमिटर करंट IE इज नथिंग बट बेस करंट प्लस कलेक्टर करंट. इमिटर करंट इज नथिंग बट बेस करंट प्लस कलेक्टर करंट. ही काय असते इमिटर करंटची व्हॅल्यू. ही काय असते इमिटर करंटची व्हॅल्यू. आता इमिटर करंटची व्हॅल्यू आपल्याला काय काढायचं आहे यामध्ये आपल्याला यामध्ये काढायचा आहे हा IB. हिच्यावरून IEची व्हॅल्यू IB मध्ये पुटअप करायची. ही तुम्ही IEची व्हॅल्यू IB मध्ये कशा पद्धतीने पुट करू शकता. आता बघा तर IBची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करणार IB काढायचं आहे IC तिकडे पाठवू. आपण IC काय करू तिकडे पाठवू. किंवा आणखी काय करू शकतो तुम्ही ICची व्हॅल्यू इकडे पाठवल्यापेक्षा आपल्याला IB काढायचं म्हणजे हा IC आपण इकडे पाठवू. काय मिळेल IB इज इक्वल टू मिळेल इमिटर करंट. ओके असं नाही करू आपण. याला काय करू आपण दोन्ही याच्यामधून बेस करंट कॉमन काढू. याच्यामधून काय करू बेस करंट कॉमन काढू. म्हणजे बघा इमिटर करंट काय मिळेल तुम्हाला यामधून जर IB कॉमन काढला तर इथे IB कॉमन निघाला म्हणजे राहीन 1. हा राहीन IC अपॉन IB. आणि आपल्याला माहिती आहे IC अपॉन IB काय असतो बाळांनो. IC अपॉन IB इज नथिंग बट बेस्ड ऑफ करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा. म्हणजेच आपल्याला काय मिळालं की इमिटर करंटची व्हॅल्यू इज इक्वल टू मिळते बेस करंट आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बीटा. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बीटा. तर तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आता इमिटर करंट इन टर्म्स ऑफ बेस करंट. मग ही व्हॅल्यू आपण काय करू या इक्वेशनच्या इमिटर करंटमध्ये पुटअप करू. बघा मग हे इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल तर हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन अशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. समोर लिहितोय हा मिळेल तुम्हाला मायनस VCC प्लस IB RB प्लस VBE प्लस या आईच्या ठिकाणी IB 1 प्लस बीटा. हा मिळेल तुम्हाला IB ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बीटा इंटू RE आणि सगळ्यांची व्हॅल्यू असेल इक्वल टू 0. विच इज इम्प्लाइज दॅट. बघा आपल्याला काढायचा इथे IB दिसतो. IB टर्म कॉमन. हा मायनस VCC तिकडे गेल्यानंतर प्लस आणि VBE तिकडे गेल्यानंतर मायनस बनेल. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल IB ब्रॅकेटमध्ये हा राहील इथे RB प्लस 1 प्लस बीटा इंटू RE आणि ही टर्म तिकडे पाठवायची म्हणजे VCC इकडे बनेल प्लस आणि VBE बनेल मायनस. आपल्याला काढायचं आहे IB म्हणजेच काय मिळेल IB काढायचं आहे तर या टर्मला तिकडे पाठवा आपण. म्हणजेच काय मिळेल बेस करंट IB इज इक्वल टू VCC मायनस VBE डिवायडेड बाय RB प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. 1 प्लस बीटा इंटू RE. तर हे मिळेल तुम्हाला बेस करंट IBचं एक्सप्रेशन. बेस करंट IBचं एक्सप्रेशन. तर हे एक्सप्रेशन तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता किंवा जर तुम्हाला एक्झाममध्ये DC कॅरेक्टरिस्टिक्सचा क्वेश्चन आला तर तुम्ही या इक्वेशनला मी जसं स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं तसंही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही करू शकता. बेस करंटची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय काढायचं आहे कलेक्टर करंट. बेस करंट काढायचं का आपल्याला नाही. मग कलेक्टर करंट कसं काढणार आपण तर बघा कलेक्टर करंट
हिच्यावर बघा आय सी अपॉन आय बी इज इक्वल टू काय आहे, आय सी अपॉन आय बीची व्हॅल्यू आहे तुमची करंट ॲप्लिकेशन फॅक्टर बीटा. म्हणजेच यावरून आय सी काय मिळेल, तर आय सी मिळेल तुम्हाला बेटा इंटू आय बी, आणि आय बीची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. मग ही जर व्हॅल्यू इथे पुटअप केली आपण तर काय मिळेल आपल्याला, हा मिळेल आपल्याला बेटा ब्रॅकेटमध्ये व्ही सी सी मायनस व्ही बी ई अपॉन आर बी प्लस 1 प्लस बीटा आर ई. तर हा मिळेल तुम्हाला कलेक्टर करंट आय सी. ही व्हॅल्यू कशाची आहे, कलेक्टर करंट आय सीची. ही व्हॅल्यू आहे कलेक्टर करंट आय सी. मग आय सीच म्हणजे काय, तर आय सी क्यू. म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला इमिटर फॉलोअर किंवा इमिटर बायसिंगमध्ये आय सी क्यूची व्हॅल्यू मिळाली. किती येते, आय सी क्यू इज इक्वल टू आय सी इज इक्वल टू बीटा ब्रॅकेटमध्ये व्ही सी सी मायनस व्ही बी ई अपॉन आर बी प्लस 1 प्लस बीटा आर ई. आर बी प्लस 1 प्लस बीटा आर बी ही मिळाली आपल्याला आय सी क्यूची व्हॅल्यू. आता काढायचं आपल्याला व्ही सी क्यू. आता व्ही सी क्यू काढण्यासाठी आपण काय करणार, KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करणार इन आउटपुट लूप. कोणत्या लूपमध्ये, आउटपुट लूप. आउटपुट म्हणजे कोणतीच, कलेक्टर इमिटर लूप. कलेक्टर इमिटर लूप. आता कलेक्टर इमिटर लूपमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण यूज केला. तर बघा डायग्रामकडे जाऊ आपण. डायग्राममध्ये बघा इथे काय मिळेल, हा प्लस व्ही सी सी आहे म्हणजे याच्या अगोदर मायनस टर्मिनल असेल म्हणजे मिळेल मायनस व्ही सी सी प्लस आय सी आर सी प्लस व्ही सी ई प्लस आय ई आर ई प्लस आय ई आर ई. बघा कसं लिहिणार आपण तो, तर तो आपण लिहिणार मायनस व्ही सी सी प्लस आय सी आर सी प्लस व्ही सी ई प्लस आय ई आर ई इज इक्वल टू 0 प्लस आय ई आर ई इज इक्वल टू 0. आता यामध्ये आपल्याला काढायचं काय, यामध्ये आपल्याला काढायचं आहे व्ही सी ई. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, व्ही सी ईची. म्हणजे उरलेल्या सर्व टर्म्स राईट हँड साईडला शिफ्ट करा. बघा काय मिळेल आपल्याला, व्ही सी ई इकडचा इकडे ठेवायचा, बाकीच्या टर्म जर राईट हँड साईडला पाठवला तर बघा मायनस व्ही सी सी तिकडे गेल्यानंतर काय बनेल, प्लस व्ही सी सी. ही प्लस आणि ही प्लस क्वांटिटी इकडे आल्यानंतर काय बनेल, मायनस. म्हणजे हा बनेल तुमचा मायनस आय सी आर सी मायनस आय ई आर ए मायनस आय ई आर ए. हा मिळेल तुम्हाला व्ही सी ई. व्ही सी ई म्हणजेच काय, तर व्ही सी ई म्हणजेच काय, तर तुमचा व्ही सी क्यू विच इज इक्वल टू व्ही सी ई. आणि ज्याचीच व्हॅल्यू मिळाली तुम्हाला व्ही सी सी मायनस या टर्मला ब्रॅकेटमध्ये टाकू आपण आय सी आर सी प्लस आय ई आर ई प्लस आय ई आर ई. तर ह्या मिळाल्या तुम्हाला व्ही सी क्यू आणि ही मिळाली आय सी क्यूची व्हॅल्यू, जे की आपल्याला प्लॉट करायचे असतात. जर तुम्हाला आय सी क्यू आणि व्ही सी क्यूच्या सॅच्युरेटेड व्हॅल्यू जर पाहिजे असतील, काय जर तुम्हाला आय सी म्हणजे कलेक्टर करंट मॅक्सिमम जर पाहिजे असेल तर काय पुट करावं लागतं, तर पुट करावं लागतं व्ही सी ई इज इक्वल टू 0. व्ही सी इज इक्वल टू 0 जर या इक्वेशनमध्ये पुटअप केला तर बघा आय सीची व्हॅल्यू काय मिळेल, व्ही सी इज इक्वल टू 0 जर या इक्वेशनमध्ये पुट केला आपण तर काय मिळेल, 0 इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी ई मॅक्स इंटू आर सी मायनस आय ई आर ई. म्हणजेच काय, तर आय सी मॅक्स ही टर्म इकडे आणू आपण, इकडे मिळेल मग तुम्हाला व्ही सी सी मायनस आय ई आर ई अपॉन आर सी हा मिळेल तुम्हाला आय सी मॅक्स. जर तुम्हाला व्ही सी मॅक्स काढायचं असेल तर मग त्यामध्ये तुम्हाला कलेक्टर करंटची व्हॅल्यू 0 पुट करावं लागेल. कशामध्ये, या इक्वेशनमध्ये कलेक्टर करंट 0 जर पुट केला तर व्ही सी ई म्हणू आपण त्याला का व्ही सी क्यू म्हणू मॅक्सिमम. तर तो किती मिळेल तुम्हाला, तर तो मिळेल तुम्हाला व्ही सी सी मायनस ही टर्म झाली 0 म्हणजे काय मिळेल तो आय ई इंटू आर ई हे मिळेल तुम्हाला व्ही सी मॅक्सिमम आणि आय सी मॅक्सिममची व्हॅल्यू, ज्यालाच आपण सॅच्युरेटेड व्हॅल्यूज म्हणतो. कोणत्या व्हॅल्यूज म्हणतो, सॅच्युरेटेड व्हॅल्यूज. आणि ह्या सॅच्युरेटेड व्हॅल्यू जर आपण प्लॉट केल्या तर ग्राफ कसा मिळतो आपल्याला, तर बघा ग्राफ दाखवतो तुम्हाला काढून, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये ग्राफसुद्धा विचारू शकतात, त्याच्यामुळे आपण रेडी असलो पाहिजेत ऑल टाईपच्या व्हॅल्यूसाठी. बघा ग्राफ कसा मिळेल, थोडा मोठा काढतो जेणेकरून तुम्हाला स्पष्ट पद्धतीने दिसेल. आणि ही असेल तुमची लोड लाईन, ही काय असेल लोड लाईन. आता लोड लाईन तर हा या ॲक्सिसवर असतो तुमचा कलेक्टर करंट आय सी आणि ही व्हॅल्यू असेल आय सी मॅक्सिममची, ही व्हॅल्यू असेल आय सी मॅक्सिमम. हा असेल
VCE मॅक्सिमम, इकडे असेल तुमचा VCE हा 0 आणि इथे कुठेतरी असेल तुमचा Q पॉईंट, जे की कोऑर्डिनेट असतील VCQ आणि ICQचे, जे की ज्याचे कोऑर्डिनेट असतील VCQ आणि ICQ. तर ही जी आहे ही काय असेल याची लोड लाईन. हे काय आहे? लोड लाईन. ही आहे लोड लाईन. तर अशा पद्धतीने तुम्हाला इमिटर बायस ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनमध्ये सुद्धा लोड लाईन प्लॉट करा असे विचारू शकतात, किंवा IC सॅच्युरेशन, VC सॅच्युरेशन, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात IC मॅक्स, VC मॅक्स याच्या व्हॅल्यू विचारू शकतात, किंवा तुम्हाला काही व्हॅल्यूमध्ये विचारू शकतात. ओके, आता काय करू आपण, हे तुम्हाला थिअरी सांगितली मी किंवा याला समजून सांगितलं. आता याच्यावर असोसिएटेड आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि एक्झाम्पलवरून तुम्हाला कसं क्लिअर होईल. बघा, एक्झाम्पल आहे. काय करायचं आहे? कॅल्क्युलेट ICQ अँड VCQ अँड प्लॉट लोड लाईन. आपण आणखी ॲडिशन करू त्याला, अँड प्लॉट लोड लाईन. आणि लोड लाईन प्लॉट करायची. सर्किट दिलेलं आहे. सर्किट बघा कसं दिलेलं आहे. इथे काढतो मी सर्किट. सर्किट अशा पद्धतीने दिलेलं आहे. हा जो बेस इमिटर रजिस्टर आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1 किलो ओम. हा कॅपॅसिटर दिलेला आहे 10 मायक्रोफॅरेडचा. हा जो रजिस्टर आहे RC, या RCची व्हॅल्यू दिलेली आहे 2 किलो ओम. इकडे बेसला एक रजिस्टर लावून दिलेला आहे. या बेस रजिस्टरची व्हॅल्यू आहे, हा जो बेस रजिस्टर आहे तो आहे तुमचा 430 किलो ओम. 430 किलो ओम. त्याच्या समोर एक कॅपॅसिटर आहे. त्या कॅपॅसिटरची सुद्धा व्हॅल्यू आहे 10 मायक्रोफॅरेड. इथे जे आहे तुमचं इनपुट सिग्नल आहे, इथे जे आहे ते आउटपुट सिग्नल, आणि हे जे दोन टर्मिनल्स आहे एकमेकांना इथे अटॅच केलेले आहेत, आणि इथे बॅटरी अटॅच केलेली आहे. ती बॅटरी आहे तुमची 20 व्होल्टची. आणखी दिलेलं आहे यामध्ये करंट ॲम्प्लिफिकेशन बीटा जो आहे, तो करंट ॲम्प्लिफिकेशन बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 50. आणि काय काढायचं सांगितलं आहे VCQ आणि ICQ. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता याला काय करू आपण? सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदरची स्टेप्स काय आपली? तर C ओपन करणे आणि इंडक्टर असतील त्यांना शॉर्ट करणे. ह्या C ओपन आणि L शॉर्ट याचा यूज करून ही डायग्राम कशी मॉडिफाय करू आपण? तर बघा, ही डायग्राम कशी मॉडिफाईड होईल? हा कॅपॅसिटर ओपन होईल, हा कॅपॅसिटर ओपन होईल, म्हणजे सर्किट डायग्राम अशी बनेल. हा बनेल तुम्हाला हा बेस रजिस्टर RB, हा इकडे असेल इमिटर रजिस्टर 1 किलो ओमचा, ही ग्राउंड टर्मिनल. हा इकडे असेल कलेक्टर रजिस्टर 2 किलो ओमचा, हा इथे 20 व्होल्टचा असेल +20, हा पण असेल +20 व्होल्ट. हा आहे तुमचा 430 किलो ओम. याच्यामधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट IB, यामधून फ्लो होणारा करंट असेल इमिटर करंट IE, यामधून फ्लो होणारा करंट असेल कलेक्टर करंट IC. हे टर्मिनल आहे प्लस, हे टर्मिनल मायनस. या दोन्हीमधला जो डिफरन्स असेल तो असेल VCE. हे टर्मिनल असेल प्लस, हे टर्मिनल असेल मायनस, आणि ह्या दोन्हीमधला डिफरन्स असेल VBE. ओके, आणि आपल्याला माहिती आहे सॅच्युरेशन रिजनमध्ये VBEची व्हॅल्यू किती असते? तर VBE असतो तुमचा 0.7 व्होल्ट. सॅच्युरेशन रिजनमध्ये VBE आहे 0.7 व्होल्ट, आणि करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर दिलेला आहे आपल्याला बीटा. आणखी इम्पॉर्टंट रिलेशन काय आहे महत्त्वाचं? तर इम्पॉर्टंट रिलेशन आहे IE इज इक्वल टू 1 + बीटा इंटू IB. या तिन्हीचा आपल्याला काय करायचं आहे? या तिन्हीचा यूज करायचा आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे? याचा ICQ आणि VCQच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ICQ आणि VCQ या दोन्हींच्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत? काढायच्या आहेत. तर बघा, आपण याला सॉल्व्ह करू. काय करणार आपण? सगळ्यात अगोदर KVL यूज करणार, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन इनपुट लूप. कोणत्या लूपमध्ये? इनपुट लूप, म्हणजेच बेस इमिटर लूपमध्ये. इनपुट लूप म्हणजे कोणती? बेस इमिटर. आता बेस इमिटर लूपमध्ये जर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण यूज करायचं म्हटलं तर काय मिळेल आपल्याला? बघा, इथे काय मिळेल? -20 + IB × RB + VBE - IE RE = 0. म्हणजे बघा काय मिळेल तुम्हाला? हा मिळेल तुम्हाला -20 + IB × हा किती आहे? 430. आता रेजिस्टन्स किलो ओममध्ये म्हणजे बेस करंट तुम्हाला मिली एम्पियरमध्ये मिळेल. ओके, हा मी किलो ओममध्ये लिहितो या स्टेपमध्ये. म्हणजेच किलो ओम हा जर किलो ओममध्ये असेल तर हा करंट कशामध्ये मिळेल? मिली एम्पियरमध्ये, कारण हा मिली आणि किलो एकमेकांना कॅन्सल करतील. प्लस हा मिळेल तुम्हाला VBE + IE
आणि आर ईची व्हॅल्यू किती आहे, आर ईची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 1 किलो ओम इज इक्वल टू 0. ओके, बघा या इमिटर करंटची व्हॅल्यू पुटअप करू आपण 1 प्लस बीटा, मग हा मिळेल तुम्हाला -20 प्लस, आता हा मी किलो ओममध्ये लिहित नाही, आता किलो ओममध्ये लिहित नाही, समजून घ्यायचं तुम्ही की तो रेजिस्टन्स आहे किलो ओममध्ये, तो बेस करंट मिळेल आपल्याला आणि व्हीबीची व्हॅल्यू असते 0.78. हा जर किलो ओममध्ये हा मिळेल तुम्हाला मिली अँपिअरमध्ये. आय ईची व्हॅल्यू किती असते, आय ई असतो 1 प्लस बीटा, बीटा किती आहे 50 इंटू आय बी इंटू हा आहे हा 1 किलो ओम, हा किती आहे 1 किलो ओम इज इक्वल टू 0, 1 किलो ओम इज इक्वल टू 0 विच इज इम्प्लाइज दॅट आपल्याला बेस करंट काढायचा आहे. हा बेस करंट आणि हा बेस करंट काय मिळेल कॉमन, हा बेस करंट आणि हा बेस करंट काय मिळेल आपल्याला कॉमन मिळेल. तर दोन बेस करंटची व्हॅल्यू जर आपण कॉमन काढली तर काय मिळेल बघा, इथे मिळेल तुम्हाला बेस करंट आय बी, इथे राहील ब्रॅकेटमध्ये 430 प्लस हा 1 प्लस 50, हा बनेल 51, 1 प्लस 50 51 आणि हा 51ला 1ने मल्टिप्लाय केले म्हणजे काही फरक पडणार नाही, हा मिळेल 2 टर्म इज इक्वल टू हा -20 इकडे गेल्यानंतर बनेल +20 आणि हा प्लस 0.7 इकडे गेल्यानंतर बनेल -0.7 विच इज इम्प्लाइड दॅट 430 आणि 51, 430 प्लस 51, तर हे किती मिळेल तुम्हाला 481, हे मिळेल तुम्हाला 481 इंटू आय बी इज इक्वल टू, आता 20 मधून 0.7 गेले म्हणजे किती राहील, तर ते राहील 19.3 आणि हा कशामध्ये मिळेल तुम्हाला करंट, हा मिळेल तुम्हाला मिली अँपिअर, म्हणजेच काय तर बेस करंट आय बी इज इक्वल टू 19.3 अपॉन 481 मिली अँपिअर विच इज इम्प्लाइज. जर तुम्ही याला कॅल्क्युलेट केलं कशाला की 19.3 डिवायडेड बाय 481 मिली अँपिअर, ठीक, याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा किंवा याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाही केली तरी चालते, का कारण आपल्याला आय बी काढायचं आहे का नाही, आपल्याला काय काढायचं आहे आय सी. मग आपल्याला माहिती आहे काय की आय सी इज इक्वल टू किती असतो, आय सी इज इक्वल टू आहे तुमचा बीटा आय बी, बीटा आय बी. आता बीटाची व्हॅल्यू आहे 50 इंटू आय बीची व्हॅल्यू ही 19.3 अपॉन 481 मिली अँपिअर. आता ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण, 50 इंटू काय आहे ती व्हॅल्यू 50 इंटू 19.3 डिवायडेड बाय 481 कशामध्ये तो मिली अँपिअर. जर तुम्ही 50 इंटू 19.3 याचे जर मल्टिप्लिकेशन केलं कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, तर तुम्हाला ते मिळेल 965 डिवायडेड बाय 481 मिली अँपिअर. मग जर 965ला 481 जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल 2.006 मिली अँपिअर, 2.006 मिली अँपिअर हा मिळेल तुम्हाला कलेक्टर करंट आय सी. हा काय मिळेल तुम्हाला कलेक्टर करंट आय सी, आणि कलेक्टर करंट आय सीलाच आपण काय म्हणतो आय सी क्यू, यालाच काय म्हणतो आपण आय सी क्यू. त्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 2.006 मिली अँपिअर. म्हणजे जे आपल्याला लोड लाईन प्लॉट करायला सांगितले होते तर लोड लाईनमधली आपल्याला एक व्हॅल्यू तर मिळाली, व्ही सी क्यू आणि आय सी क्यूमधली कोणती व्हॅल्यू मिळाली, व्ही सी क्यूची. आता काय करायची आपल्याला आय सी क्यू, आय सी क्यूची व्हॅल्यू काढण्यासाठी यूज करावं लागेल किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन आउटपुट लूप. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कशामध्ये यूज करावं लागेल, आउटपुट लूप. आउटपुट लूपमध्ये जर यूज केलं तर डायग्राममध्ये या परत बघा, डायग्राममध्ये काय सांगते आपल्याला -20 प्लस आय सी आर सी प्लस व्ही सी ई प्लस 1 इंटू आय ई इज इक्वल टू 0. बघा काय करावं लागेल आपल्याला, इकडे लिहितो मी, काय करावं लागेल, हा -20 प्लस आय सी इंटू आर सीची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 2 किलो ओम, आर सीची व्हॅल्यू दिलेली आहे 2 किलो ओम प्लस व्ही सी ई प्लस आय ई इंटू आर ई कितीला दिलेला आहे, आर ई दिलेला आहे 1 किलो ओम इज इक्वल टू 0, 1 किलो ओम इज इक्वल टू 0. आता बघा विच इज इम्प्लाइज काढायचं काय आपल्याला, व्ही सी ई काढायचं आहे. काढायचं काय व्ही सी ई म्हणजे राईट हँड साईडला ठेवू आपण व्ही सी ई इज इक्वल टू हा -20 इकडे गेल्यानंतर बनेल प्लस ही आय सी इकडे गेल्यानंतर काय बनेल मायनस आय सी इंटू हा बनेल तुमचा 2 किलो ओम, हा आय बी आय ई इकडे आल्यानंतर बनेल मायनस आय ई इंटू हा 1 किलो ओम, 1 किलो ओम. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विच इज इम्प्लाइज दॅट व्ही सी ई. आता आय सीची व्हॅल्यू आपल्याकडे किती 2.006 मिली अँपिअर. बघा हा मिली अँपिअर आणि हा किलो ओम एकमेकांना कॅन्सल करतील म्हणजे हा मिळेल तुम्हाला 20 मायनस 2.006 इंटू 2.006 इंटू 2 मायनस. आता आय ई आपल्याला माहिती का नाही, पण आपल्याला काय माहिती 1 प्लस बीटाला काय म्हणतो आपण आय ई. आय ईचं रिलेशन काय आहे 1 प्लस बीटा इंटू आय बी. तर 1 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 50 इंटू बेस करंटची व्हॅल्यू किती आहे, तर बेस करंटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आत्ताच 19.3 डिवायडेड बाय 481 आणि हा इंटू 1, हा इंटू 1. बघा याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, यांना जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, हा 20 मायनस
याला जर मल्टिप्लाय केलं तर हा मिळतो तुम्हाला 2.012 2.012 मायनस 50 इंटू 1 हा बनतो तुम्हाला 51 इंटू 19.3 डिवायडेड बाय 481 19.3 डिवायडेड बाय 481 आणि आपण काय केलेलं आहे ही जी व्हॅल्यू आहे आपण 50 इंटू याची व्हॅल्यू काढली तर 50 इंटू याची व्हॅल्यू किती मिळेल 2.006 म्हणजे 51 ने जर मल्टिप्लाय केलं तर 51 ची व्हॅल्यू 2 पॉईंटच्या समथिंगच मिळेल. आता इथे बघा ना इथे काय केलं आपण 50 इंटू 19.3 डिवाइडेड बाय 481 त्याची व्हॅल्यू मिळेल 2.006. इथे 50च्या ठिकाणी फक्त 51 आहे म्हणजे जी काही व्हॅल्यू मिळेल ती 2.006 च्या रेंजमध्येच मिळेल. तुम्ही त्याला 2.006 जरी घेतलं तर तुमच्या आन्सरमध्ये जास्त काही फरक पडणार नाही. पण तुम्ही जर त्याला एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केलं या व्हॅल्यूला ह्याला जर एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला मिळेल ही जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला मायनस 2.046. मग आता जर सबस्ट्रॅक्शन केली आपण इतर काय मिळेल 20 मायनस हा 2 पॉईंट सॉरी हा 2 पॉईंट नाही हा 4 पॉईंट आहे ना हा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा काय बनेल 4 पॉईंट हा काय बनेल 4 पॉईंट. तर 4 मायनस 2 हा काय मिळेल आपल्याला हा बनतो जवळपास बघा 6 आणि 2 हे मिळेल 8 4 आणि 1 अरे व्यवस्थित करतो मी हे मिळेल 8 4 आणि 1 5.0 आणि 6 म्हणजे 20 मायनस अच्छा पॉईंट दुसरीकडे झाला आहे 6.058 हा काय मिळेल 6.058. आता 20 मधून जर 6.058 सबस्ट्रॅक्ट केले तर तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला मिळेल 13.942 व्होल्ट हे मिळेल तुम्हाला VCE. ही मिळेल VCE ची व्हॅल्यू. VCE म्हणजेच काय तर VCQ बघा ICQ आपल्याला मिळालेला आहे. ICQ किती मिळाला होता 2.006 मिली एम्पियर आणि आता VCQ ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 13 पॉईंट किती होती ते 13.942 व्होल्ट आणि ह्या व्हॅल्यूज आपल्याला विचारलेल्या होत्या VCQ आणि ICQच्या. VCQ आणि ICQच्या दोन व्हॅल्यू विचारलेल्या होत्या. आता आपल्याला काय करायचं आहे VCQ आणि ICQ सोबत लोड लाईन प्लॉट करायचे. लोड लाईनसाठी आपल्याला लागेल IC सॅच्युरेशन मग IC सॅच्युरेशन काढताना आपल्याला काय करावं लागतो VCE 0 पुट करावं लागतो. कोणत्या इक्वेशनमध्ये यामध्ये जर VCE 0 पुट केलं तर IC सॅच्युरेशन काय मिळेल बघा या इक्वेशनवरून लिहिणार आपण कोणत्या मी ज्याला ॲरो केलं त्या इक्वेशनवरून काय मिळेल IC सॅच्युरेशन मिळेल मग तुम्हाला 20 मायनस 2.046 डिवायडेड बाय 2 मग याला जर सॉल्व केलं 20 मायनस 0.46 आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर याचा आन्सर मिळतो तुम्हाला 8.977 मिली एम्पियर 8.977 मिली एम्पियर हा मिळतो तुम्हाला IC सॅच्युरेशन करंट IC सॅच्युरेशन. आणि VCE सॅच्युरेशनमध्ये काय मिळेल तुम्हाला तर 20 मायनस 2.046 कारण यावेळेस आपल्याला ICQ ची व्हॅल्यू जी आहे VCQ सॅच्युरेशनची व्हॅल्यू काढत असताना ही टर्म काय करावं लागेल निग्लेक्ट कारण इथे काय होईल हा इमिटर करंट हा कलेक्टर करंट काय होईल 0 होऊन जाईल म्हणजे ही शेवटचीच टर्म राहील म्हणजेच 20 मधली टर्म काय होऊन जाईल 20 मायनस 0.246 20 मधून 0.246 जर का केलं तर हा किती राहील 17.954 व्होल्ट 17.954 व्होल्ट हा मिळेल तुम्हाला VCE सॅच्युरेशन. मग आता तुम्ही या VCE सॅच्युरेशन IC सॅच्युरेशनचा व्हॅल्यूचा जर यूज केला आणि जर ग्राफ प्लॉट करायचा म्हटला तर ग्राफ कसा मिळेल तर बघा ग्राफ अशा पद्धतीने मिळेल आपल्याला आणि याला काय करावं लागेल असं ही लोड लाईन असेल ही काय असेल लोड लाईन. आता लोड लाईनचे पॉईंट बरोबर नोट करून देऊ आपण. नोट कशी असेल ही जी व्हॅल्यू इकडे काय असेल कलेक्टर करंट IC ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू असेल IC सॅच्युरेशन किती 8.977 ही व्हॅल्यू असेल तुमची 8.977 मिली एम्पियर. ही व्हॅल्यू असेल VCE सॅच्युरेशन म्हणजे 17.954 या ॲक्सिसवर असेल तुमचा VCE या ॲक्सिसवर काय असेल VCE इथे असेल 0 VCE इथे असेल हा 0 आणि इथे असेल तुमचा Q पॉईंट कुठेतरी इथे काय असेल Q पॉईंट जे Q पॉईंटचे कोऑर्डिनेट असतील Q पॉईंटचे VCC किती 13.942 हा X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट आहे 2.0
006. म्हणजे ही जर इकडे प्लॉट केला आपण तर ही व्हॅल्यू करस्पॉन्डिंग असेल 2.006 आणि याला जर तुम्ही असं खाली डॉट लाईननं जर प्लॉट केलं तर हा कोऑर्डिनेट असेल 13.942 आणि ही जी आहे ही काय झाली मग लोड लाईन ही झाली लोड लाईन. तर अशा पद्धतीने तुम्ही लोड लाईन प्लॉट करू शकता. तुम्हाला जर कोणत्याही क्वेश्चन्समध्ये विचारलं तर तुम्ही काय करू शकता, इझिली अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतात. अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सिमिलर वेने एक व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग असते. सिमिलर वेने आता हे काय झालं, दोन टाईपच्या बायसिंग झाले ना. आपण काय केली, सगळ्यात अगोदर बघितली डायरेक्ट बायसिंग आणि नंतर बघितली आता ही इमिटर बायसिंग. त्यानंतर थर्डवाला टाईप आहे तो काय आहे, व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग. आता व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग बघू आपण 3 नंबरवर. कोणती आहे, व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग. व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग. आता व्होल्टेज डिव्हायडर बायसिंग यामध्ये सुद्धा आपलं प्रायमरी एम काय आहे, तर VCQ आणि ICQच्याच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे. मी तुम्हाला व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची थेरी सांगून देतो. व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची काय करतो, थेरी सांगतो आणि याच्यावर बेस क्वेश्चन तुम्ही ट्राय करून पाहायचं आहे. नाही जर आला तो क्वेश्चन तर नेक्स्ट जे लेक्चर येईल आपलं त्या लेक्चरमध्ये मी त्या क्वेश्चनचं डिस्कशन तुमच्यासोबत करेल. ओके, बघा यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ICQ आणि VCQच्याच व्हॅल्यू काढायच्या. ICQ आणि VCQच्याच व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक डायग्राममध्ये काढायच्या. आता व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची डायग्राम आहे, असं कसं समजायचं, तर डायग्राम बघा कशी असेल व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची. तर व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची डायग्राम अशा पद्धतीने असते. हा असतो तुमचा ट्रान्झिस्टर, हा आहे एमिटर रेजिस्टर RE जो की केलेला आहे ग्राउंडेड. एमिटर रेजिस्टर RE जो केलेला आहे ग्राउंडेड. इथे असेल हा RC, इथे असेल तुमचा कलेक्टर कॅपॅसिटर C. इकडे मिळेल आउटपुट व्होल्टेज V0. आता इथे असेल एक इमिटर रेजिस्टर RB. एक मिनिट हा. तर ही अशा पद्धतीची डायग्राम असेल. कशाची, ही अशा पद्धतीची डायग्राम असेल तुमची व्होल्टेज डिव्हायडर बायसिंगची. इथे असेल हा कॅपॅसिटर आणि या दोन्हीचं हे टर्मिनल इथे बेसला अटॅच असेल. हा असेल तुमचा बेस, हा आहे इमिटर आणि हा टर्मिनल आहे कलेक्टर आणि या दोन्हीच्या मधात इथे असेल तुमचा प्लस VCC. हा इनपुट कॅपॅसिटर इथे अप्लाय केलेलं आहे VI, इथे अप्लाय केलेलं आहे VI आणि हा जो पॉईंट आहे आता ह्या पॉईंटवर आहे व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट. याला म्हणू आपण R1 रजिस्टर आणि याला म्हणू R2 रजिस्टर. याला म्हणू R1 रजिस्टर आणि याला म्हणू R2 रजिस्टर. आता याला काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे या पर्टिक्युलर डायग्रामसाठी आपल्याला VCQ आणि ICQच्या व्हॅल्यू काय करणे, कॅल्क्युलेट करणे. आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप जाणार. स्टेप काय सांगते आपल्याला, पहिली स्टेप सांगते की ऑल कॅपॅसिटर ओपन करा आणि इंडक्टर जर असतील तर त्यांना काय करा, शॉर्ट करा. आता याचा यूज करून आपण या सर्किटला कसं मॉडिफाय करू, तर बघा हे सर्किटला असं मॉडिफाय करू आपण, हे ओपन होईल आणि हा VCC एक तर R1च्या ठिकाणी लागेल आणि हा VCC RCच्या ठिकाणी लागेल. बघा कसं बनेल, हा इथे बनेल तुमचा VCC, हा रजिस्टर असेल R1, हा इथे असेल R2, हा इकडे असेल समोर, हा असेल तुमचा RE जो की असेल ग्राउंडेड, हा असेल इकडे ग्राउंडेड, हा आहे तुमचा रजिस्टर R2, हा इथला रजिस्टर R1. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला म्हणू आपण A, हा पॉईंटला म्हणू A. इकडे समोर हा RC, इथे आहे प्लस VCC आणि इथे पण काय असेल, हा प्लस VCC, इथे पण असेल प्लस VCC. आता मी ब्रॅकेटमध्ये एक तुम्हाला डॉटेड लाईनने एक डायग्राम दाखवतो. याला काय करणे, आपल्याला याला सॉल्व्ह करणे. ही जी तुम्हाला डॉटेड लाईनने दिसते या बॉक्सला काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बॉक्सला कसं सॉल्व्ह करणार ते तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, बघा आता बॉक्स दिसतोय की नाही, ह्या A पॉईंटपासून या बॉक्समध्ये असणारं सर्किट आपल्याला मॉडिफाईड करायचं आहे आणि हे सर्किट काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. बघा यामधून इथे काय होईल, कलेक्टर करंट फ्लो होईल. कोणता असेल तो कलेक्टर करंट, IC. याच्यामधून एक करंट फ्लो होईल जो काय असेल IE आणि इकडून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट IB, बेस करंट IB. आता हे जे डॉटेड लाईनने दाखवलेला बॉक्स दिसतो, ह्या बॉक्समधलं सर्किट आपल्याला मॉडिफाईड करायचं आहे. बघा A पॉईंटवर पोटेन्शियल किती असेल, बघा VCCचा A पॉईंटवर ड्रॉप किती असेल, बघा तर व्होल्टेज ॲट पॉईंट A असेल तुमचं R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 इंटू VCC. हे कशानुसार काढलं आपण, व्होल्टेज डिव्हायडर रूलनुसार. A पॉईंटचा व्होल्टेज ड्रॉप किती झाला तुमचा, तर VA इज इक्वल टू R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 इंटू VCC. आणि R1 आणि R2 हे A पॉईंटवर कसे कनेक्ट केलेले आहेत, पॅरलल.
R1 आणि R2 ए पॉईंटवर कसे कनेक्ट केलेले, पॅरलल कनेक्ट केलेले. तर या दोन्हींचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसा मिळेल, तर दोन्हींचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मिळेल तुम्हाला RTH, ज्याला आपण थेवेनिन रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो किंवा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणतो. त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हे तुम्ही 12th मध्ये रेजिस्टर कॉम्बिनेशनमध्ये शिकलेले असताल की रेजिस्टर जर का पॅरलल असतील तर कसे ॲड करायचे, सिरीजमध्ये असतील तर कसे ॲड करायचे. आता हे जे ब्रॅकेटमधलं सर्किट, हे सर्किट आपण रिप्लेस करू बॅटरी VA आणि त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स RTH ने. म्हणजे बघा ही जे सर्किट दिसते तुम्हाला, हे सर्किट कशा पद्धतीने मॉडिफाईड होतं इकडे बघा. तर ते सर्किट अशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. इथे असेल तुमचं बॅटरी VA च्या समोर इथे असेल, हा असेल RTH, हा असेल RTH, हा असेल RC, इथे असेल हा प्लस VCC. यामधून करंट फ्लो होईल IC, यामधून करंट फ्लो होईल IC. इकडे असेल हा असेल इकडचा टर्मिनल, यामधून करंट फ्लो होईल IE. हा असेल तुमचा RE. इथे असेल प्लस मायनस, या दोन्हीमध्ये पोटेन्शियल असेल VBE. यामधून फ्लो होणारा करंट असेल बेस करंट IB. इथे असेल हा प्लस, इथे मायनस, आणि ह्या दोन्हीमधला जो पोटेन्शियल असेल तो असेल तुमचा VCE. या दोन्हीमधला पोटेन्शियल असेल VC. हे अशा पद्धतीने ते ब्रॅकेटमधलं सर्किट काय झालं, मॉडिफाईड. आता काय करायचं आपल्याला, आता ICQ आणि VCQची व्हॅल्यू करत असताना सगळ्यात पहिलं बेस करंट काढावा लागतो. आता बेस करंट काढण्यासाठी काय करावं लागेल, इनपुट लूपला KVL काय करावं लागेल, युज्ड KVL इन इनपुट लूप. इनपुट लूपमध्ये काय करायचं, KVL यूज करायचा. इनपुट लूप KVL म्हणजे या लूपमध्ये म्हणजे काय मिळेल तर तो मिळेल तुम्हाला मायनस VA प्लस IB इंटू RTH प्लस VBE प्लस IE RE इज इक्वल टू 0. आता IE ची व्हॅल्यू परत आपल्याला माहिती, IE इज इक्वल टू किती असतो, 1 प्लस बीटा इंटू IB. मग ही मिळेल तुम्हाला मायनस VA प्लस IB इंटू RTH प्लस VBE प्लस 1 प्लस बीटा इंटू IB इंटू RE इज इक्वल टू 0. आता या स्टेपला नंतर मी इकडे लिहितोय, विच इज इम्प्लाइज दॅट काय मिळेल, IB कॉमन जर काढला तर इकडे मिळेल तुम्हाला RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE इज इक्वल टू VA मायनस VBE. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे IB ची, तर IB मिळेल तुम्हाला VA मायनस VBE डिवायडेड बाय RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. RTH इंटू 1 प्लस बीटा इंटू RE ही मिळाली बेस करंटची. मग यावरून कलेक्टर करंट काय मिळेल, IC इज इक्वल टू बीटा इंटू IB. म्हणजेच तुम्हाला मिळेल IC इज इक्वल टू बीटा इंटू ब्रॅकेटमध्ये VA मायनस VBE डिवायडेड बाय RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. RTH इंटू 1 प्लस बीटा इंटू RE या मिळेल व्हॅल्यू. आता ही मिळाली IC म्हणजे काय, ICQ. म्हणजे आपल्याला मिळालं की ICQ विच इज इक्वल टू IC आणि विच इज इक्वल टू बीटा ब्रॅकेटमध्ये VA मायनस VBE डिवायडेड बाय RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE. ही मिळाली आपल्याला VCQची व्हॅल्यू, ICQची व्हॅल्यू. आता VCQची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, KVL यूज करावं लागेल आउटपुट लूपमध्ये. KVL यूज करावं लागेल आउटपुट लूपमध्ये. KVL जर का आउटपुट लूपमध्ये यूज केला आपण तर काय मिळेल आपल्याला, यूज KVL इन आउटपुट लूप. आता आउटपुट लूपमध्ये जर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण यूज केला आउटपुट लूपमध्ये तर काय मिळेल आपल्याला, तर आपल्याला मिळेल मायनस VCC प्लस IC RC प्लस VCE प्लस IE
RE is equal to 0 plus IE RE is equal to 0. मग which is implies that आपल्याला काढायचं आहे VCE, म्हणजेच काय मिळेल आपल्याला VCE is equal to VCC minus ICRC minus IE RE. जर आपण अप्रॉक्सिमेशन यूज केलं, काय केलं अप्रॉक्सिमेशन, तर अप्रॉक्सिमेशनमध्ये आपल्याला दिसतोय की इमिटर करंट हा अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे कलेक्टर करंटच्या, कारण यामध्ये बेस करंट कसा असतो IB हा टेन्स टू असतो 0, IB कसा असतो टेन्स टू 0. मग हे अप्रॉक्सिमेशन जर का आपण यामध्ये यूज केलं कुठे या इक्वेशनमध्ये, तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल VCE इज इक्वल टू VCC मायनस RC प्लस RE इंटू IC प्लस RE इंटू IE, किंवा IE लिहा किंवा IC लिहा, काही फरक पडणार नाही. आणि VCE म्हणजेच काय असतो VCQ, म्हणजे हा मिळेल तुम्हाला VCQ इज इक्वल टू VCC ब्रॅकेटमध्ये RC प्लस RE इंटू IC. तर ही मिळेल तुम्हाला VCQची व्हॅल्यू आणि ही मिळेल ICQची व्हॅल्यू. VCQची व्हॅल्यू आणि ICQची व्हॅल्यू. जर सॅच्युरेटेड व्हॅल्यू काढायची असतील तर IC सॅच्युरेटेड काय मिळेल, IC सॅच्युरेटेड मिळेल तुम्हाला यामध्ये VCE 0 पुट करा, म्हणजे काय मिळेल VCC मायनस IE RE डिवाइडेड बाय RC. हा काय मिळेल तुम्हाला VCC मायनस IE एक मिनिट याला परत लिहितो करेक्ट करून, VCC मायनस IE RE डिवायडेड बाय RC. ही मिळेल IC सॅच्युरेशनची व्हॅल्यू, जी कशावरून लिहिली आपण, या इक्वेशनवरून लिहिली. कशावरून लिहिली, या इक्वेशनवरून. आणि परत याच इक्वेशनवरून व्हॅल्यू लिहू तुम्ही कशाची, VCE सॅच्युरेशनची. तर ती काय मिळेल, VCE सॅच्युरेशनची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली मिळेल तुम्हाला VCC मायनस IE RE, ही एक्झॅक्ट व्हॅल्यू. आणि अप्रॉक्सिमेट जर काढायची म्हटलं तर अप्रॉक्सिमेट काय मिळेल, VCE सॅच्युरेशन इज इक्वल टू VCC. ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मी या इक्वेशनवरून लिहिली. ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशानुसार लिहिली, या इक्वेशनवरून. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, VCQ IC सॅच्युरेशन आणि VC सॅच्युरेशनच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात. सर्वची सर्व व्हॅल्यू काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. आता बघा याच्यावरून जर तुम्ही लाईन प्लॉट केली, काय ग्राफ जर का प्लॉट केला तर ग्राफ कसा मिळेल, ग्राफ जर तुम्ही प्लॉट केला तर ग्राफ कशा पद्धतीने मिळेल, ग्राफ तर ॲज युजल DC सर्किट म्हणजे लोड लाईन जे आहेत त्या लोड लाईनचं जास्त लोड नाही घ्यायचा, नावात दिलेले लोड लाईन पण लोड घ्यायचा का नाही. ही जी पॉईंट असेल, हा पॉईंट काय असेल तुमचा, हा पॉईंट असेल IC सॅच्युरेशन. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय असेल VCE सॅच्युरेशन. या ॲक्सिसवर असेल VCEच्या व्हॅल्यू, या ॲक्सिसवर असेल आपला कलेक्टर करंट IC. इथे असेल ओरिजिन O आणि हा इथे कुठेतरी असेल तुमचा Q पॉईंट, ज्या पॉईंटचे कोऑर्डिनेट असतील VCQ, ICQ. आणि ही जी लाईन आहे या लाईनला म्हणतो आपण लोड लाईन. या लाईनला काय म्हणतात, लोड लाईन. तर अशा पद्धतीने तुम्ही लोड लाईन वगैरे प्लॉट करू शकतात. कोणत्या सर्किटची, व्होल्टेज डिव्हायडरची. कोणाची, व्होल्टेज डिव्हायडरची. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतोय, ते तुम्ही एक्झाम्पल काय करायचे, ट्राय करायचे शक्यतो. ठीक आहे, मी करूनच देतोय, तुम्ही घरी करू नका. काय करायचं आहे, Q पॉईंट कॅल्क्युलेट करायचे. Q पॉईंट खाली सर्किट दिलेलं आहे, त्या सर्किटसाठी बीटा यूज करायचा आहे 100. बीटा यूज करायचा आहे 100. बघा सर्किट दिलेलं आहे व्होल्टेज डिव्हायडरचं कशा पद्धतीने, व्होल्टेज डिव्हायडरचं सर्किट दिलेलं आहे असं. हे इमिटर टर्मिनल, हा जो रेजिस्टर आहे या रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5 किलो ओहम. 1.5 किलो ओहम. हा इथे रेजिस्टर दिलेला, याची व्हॅल्यू दिली तुम्हाला 10 किलो ओहम. हा जो कॅपॅसिटर आहे हा दिलेला आहे 10 मायक्रोफॅरेड. इथे मिळेल तुम्हाला आउटपुट व्होल्टेज V0. इथे कॅपॅसिटर दिलेला आहे, हा कॅपॅसिटर पण आहे 10 मायक्रोफॅरेडचा. आता व्होल्टेज डिव्हायडर अरेंजमेंट दिलेली आहे, त्यामध्ये हा एक रजिस्टर आहे, हा दुसरा रजिस्टर. हा या रजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 3.9 किलो ओहम. आणि हा जो रजिस्टर वरचा तो दिलेला आहे 39 किलो ओहम. आणि दोन्हीने इथे कॉमन पॉवर सप्लाय दिलेला आहे. हा बघा, हा आहे 20 व्होल्ट. हा जो आहे हा आहे 20 व्होल्टचा.
आणि या सर्किटमध्ये बीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे 100, बीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे 100. आता मी काय करतो, डायरेक्टली या सर्किटमध्ये R1 R2ची व्होल्टेज डिवायडर अरेंजमेंट न काढता डायरेक्टली या पॉईंटला म्हणतो ए आणि व्ही एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. कशाची? व्ही एची व्हॅल्यू. व्ही एची व्हॅल्यू बघा, व्ही एची व्हॅल्यू कशी होती, जर तुम्हाला इकडे मागे दिसत असेल तर व्ही ए काय होता, इथे बघा कुठे व्ही ए याच्या मागे काढलेला आहे. व्ही ए कुठे काढलेला आहे आपण, हा इथं. व्ही ए काय आहे, R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू VCC. इथलं पॉवर सप्लाय VCC, हा वरचा रजिस्टर R1, खालचा रजिस्टर R2. बघा R1 R2च्या व्हॅल्यू जर आपण इथे व्यवस्थित यामध्ये पुट केल्या, कशामध्ये, जे आपल्याला दिलेले हा क्वेश्चन्स, तर हा रजिस्टर आहे तुमचा R1, हा आहे R2 आणि हे जे पोटेन्शियल आहे VCC. म्हणजे हा VA काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला R2 म्हणजे 3.9 किलो ओहम डिवायडेड बाय R1 म्हणजे 39 प्लस R2 म्हणजे 3.9 इंटू VCC किती आहे 20. यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या आपण कशाचे, 3.9 डिवायडेड बाय 39 प्लस 3.9 इंटू 20, ह्या जर व्हॅल्यू डिवाइड केलं तर बघा 3.9ने जर डिवाइड केलं तरी ते काय मिळेल 20 अपॉन 3.9ने जर काही 39ला डिवाइड केलं तर हा मिळेल तुम्हाला 10, हा मिळेल 10 प्लस 1. ह्या 3.9ने जर याला डिवाइड केलं तर हा मिळेल 1 आणि ह्या 3.9ने 39ला डिवाइड केलं तर 10. मग 20ला जर तुम्ही 11ने डिवाइड केलं तर किती मिळेल, 20ला जर 11ने 10 प्लस 1 किती मिळेल 11. तर ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला 1 पॉईंट किती मिळेल 1.8 समथिंग मिळेल, 1.818 व्होल्ट. म्हणजे VA मिळाला आपला 1.81 व्होल्ट. ओके. RTH आणखी काय करणार आपण, RTH काय होता, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 म्हणजेच तो काय मिळेल तुम्हाला 3.9 इंटू 39 डिवायडेड बाय 3.9 प्लस 39. परत 3.9ने डिवाइड करू आपण, 3.9ने जर डिवाइड केलं तर वरती मिळेल तुम्हाला 39 आणि खाली मिळेल 1 प्लस 10, खाली काय मिळेल 1 प्लस 10. आता 1 प्लस 10 म्हणजे 11. 39ला जर काय 11ने डिवाइड केलं आपण तर काय मिळेल 11 3 जार 33 म्हणजे 3 पॉईंट समथिंग, म्हणजे 3 पॉईंट तो मिळतो 3.72 किलो, 3.72 किलो. म्हणजे VA आणि RTHच्या व्हॅल्यू मिळाली. आता VA आणि RTHच्या व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केलं तर हे सर्किट कसं मॉडिफाईड होईल, म्हणजे DC पॉईंट किंवा Q पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्किट कसं मॉडिफाईड होईल, तर ही सर्किट मॉडिफाईड असं होईल. इथे राहील तुमचा VAची व्हॅल्यू किती आहे 1.818. तर VAच्या सिरीजमध्ये आहे RTHची व्हॅल्यू किती आहे 3.72 किलो. यामधून फ्लो इन आपला बेस करंट IB, यामधून फ्लो इन बेस करंट IB. इकडे आहे इमिटर रजिस्टर, याची व्हॅल्यू किती 1.5 किलो ओहम. यामधून फ्लो इन इमिटर करंट IE, हा आहे ग्राउंडेड. ओके. वरती हा आहे कलेक्टर रजिस्टर, याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, हा दिला आहे 10 किलो ओहम. यामधून फ्लो इन करंट IC. इथे VCC किती आहे 20 व्होल्ट, VCC किती आहे 20 व्होल्ट. इथे असेल हा प्लस, हा मायनस, हा असेल तुमचा पॉवरचा पोटेन्शियल, हा असेल पोटेन्शियल VCE. हा कोणता असेल पोटेन्शियल VCE. इथे असेल हा प्लस मायनस आणि इथे असेल पोटेन्शियल VBE. आता यूज करू आपण KVL आणि KCL. आता KVL जर यूज केला आपण इनपुट लूपमध्ये तर काय मिळेल, तर तो मिळेल तुम्हाला मायनस VA इनपुट लूपमध्ये जर आपण यूज केला, इनपुट लूपमध्ये काय यूज केला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, तर काय मिळेल आपल्याला, तर तो मिळेल तुम्हाला मायनस VA प्लस IB इंटू RTH प्लस VBE. ब्रॅकेटमध्ये इथे राहील 1 प्लस बीटा इंटू IB इंटू RE इज इक्वल टू 0. आता यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करू आपण. बघा IB जर कॉमन काढला तर काय मिळेल, IB ब्रॅकेटमध्ये राहील हा RTH प्लस 1 प्लस बीटा इंटू RE इज इक्वल टू मिळेल तुम्हाला VA मायनस VBE. सगळे नंबर्स पुटअप करू आपण यामध्ये. बघा IB ब्रॅकेटमध्ये RTHची व्हॅल्यू किती काढली आपण, आत्ताच RTHची व्हॅल्यू आपण काढली, किती मिळाली, RTH इज इक्वल टू 3.72 प्लस 1 प्लस, आता बीटा किती आहे 100. RE किती दिलेला आहे आपल्याला, RE दिलेला आहे 1.5 किलो ओहम इज इक्वल टू VA किती काढला आपण, VA काढला आपण 1.818 आणि VBE किती असतो 0.7. या सर्व व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर आपल्याला काय मिळेल, IB इज इक्वल टू किती मिळेल, हा 1.818 मधून 0.7 जर गेला तर हा मिळतो तुम्हाला 1.118 डिवायडेड बाय ही टर्म इकडे जाईल, हा काय मिळेल तुम्हाला 3.72 प्लस हा मिळेल तुम्हाला 101 इंटू
1.5 हा मिळेल तुम्हाला 101 इंटू 1.5. मग याला जर तुम्ही सॉल्व केलं समोर, याला जर का सॉल्व केलं तर मिळेल 1.118 डिवायडेड बाय हा मिळेल तुम्हाला 155.22. 155.22 हा मिळेल तुम्हाला मिली अँपिअरमध्ये. का? कारण की रेजिस्टन्स आहेत किलो ओममध्ये, हा रेजिस्टन्स आहे किलो ओममध्ये. बट आपल्याला आय बीची व्हॅल्यू काढायची का नाही, आपल्याला काढायचं आहे आय सी. मग आय सी काय मिळेल तुम्हाला, आय सी मिळेल तुम्हाला बीटा इंटू आय बी. बीटाची व्हॅल्यू आहे 100 आणि हा मिळेल तुम्हाला 100 इंटू 1.118 डिवायडेड बाय 155.22. मग याला जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं आणि 100ने जर मल्टिप्लाय केलं तर 100ने याला जर मल्टिप्लाय केलं तर वरती किती मिळेल, 1118 डिवायडेड बाय 155.22. मग 155.22 जर 1118ला जर तुम्ही डिवाइड केलं, 1118ला जर का तुम्ही डिवाइड केलं 100ने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 1 पॉईंट नंतर 0 बनेल ना. मग हा इथं बनेल 111.8 बनेल, 111.8. मग याने जर याला डिवाइड केलं तर तुम्ही याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.72. याची व्हॅल्यू काय मिळेल, 0.72 मिली अँपिअर. कशाची व्हॅल्यू मिळाली, आय सीची. आय सी म्हणजेच काय तर आय सी क्यू. किती मिळाला तुम्हाला आय सी क्यूची व्हॅल्यू, 0.72 मिली अँपिअर. आय सी क्यूची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 0.72 मिली अँपिअर. आता यूज करू आपण आउटपुट लूपमध्ये. कशामध्ये, आउटपुट लूपमध्ये. KVL यूज करू आउटपुट लूपमध्ये. आउटपुट लूपमध्ये जर यूज केलं तर काय मिळेल, -20 प्लस ICRC प्लस VCE प्लस ब्रॅकेटमध्ये इथे राहील 1 प्लस बीटा इंटू IBRE इज इक्वल टू 0. व्हिच इज इम्प्लाइज दॅट. काढायचं काय आपल्याला, VCE म्हणजे काढायचं आपल्याला VCE इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला, 20 मायनस ICची व्हॅल्यू आपण आताच काढली 0.72 इंटू RC किती दिलेला आहे, RC दिलेला आहे आपल्याला मला वाटतं 10 किलो ओम, मायनस 1 प्लस बीटा म्हणजे 1 प्लस 100 इंटू IBची व्हॅल्यू किती आहे, किंवा 1 प्लस बीटा कुठे हा दिसतो 1 प्लस बीटा इंटू RB. तर याची व्हॅल्यू किती मिळते बघा, 1 प्लस बीटा इंटू RB 100 इंटू 1 पॉईंट ओम, किंवा त्यामध्ये डायरेक्टली पुटअप करू आपण 1 प्लस बीटा इंटू 100. IBची व्हॅल्यू किती आहे बघा, IB किती येते 1.118 अपॉन 155.22. हा आहे तुमचा IB 1.118 डिवाइडेड बाय 155.22 इंटू REची व्हॅल्यू किती आहे 1.5. REची व्हॅल्यू आहे 1.5. या सर्व व्हॅल्यूचं तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं की तुम्ही 20 इंटू 0.72 मायनस या सर्व जर व्हॅल्यू पुटअप केल्या यामध्ये तर हा काय मिळेल तुम्हाला 20 मायनस हा मिळेल तुम्हाला 7.2 मायनस हा मिळेल 101 इंटू 1.5 इंटू 1.118 अपॉन 155.22. याला जर तुम्ही सॉल्व केलं या टर्मला ज्याच्या खाली मी लाईन ओढली त्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली ऑप्टेंड होते 1.080. मग 20 मायनस 7.2 मायनस 1.080 याचं जर सबस्ट्रॅक्शन केली तुम्ही तर हे तुम्हाला व्हॅल्यू मिळते 11.72 व्होल्ट. 11.72 व्होल्ट ही मिळते तुम्हाला VCEची व्हॅल्यू. आणि याच VCEच्या व्हॅल्यूला म्हणतो आपण VCQ, जे किती मिळालं तुम्हाला 11.72 व्होल्ट. म्हणजे जे आपल्याला विचारलेलं होतं ICQ तर त्याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 0.72 आणि VCQ याची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 11.72 व्होल्ट. 11.72 व्होल्ट. तर मी तुमच्यासाठी सोडणार होतो होमवर्कसाठी क्वेश्चन, बरं ठीक आहे आता मी करूनच दिला. तर तुम्ही यासारखे या टाईपचे असणारे बाकीचे सुद्धा अदर क्वेश्चन्स काय करायचे आहेत, ट्राय करायचे आहेत. शक्यतो सेटमध्ये खूप रेअर आहे. सेट जे महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये ह्या टॉपिकवर रेअर क्वेश्चन्स आलेले आहेत. महाराष्ट्र सेट फोकस करते प्रायमरली AC कॅरेक्टरिस्टिक्सवर, ट्रान्झिस्टरच्या AC कॅरेक्टरिस्टिक्स. आता ट्रान्झिस्टरच्या DC कॅरेक्टरिस्टिक्स झाल्यानंतर आपण शिफ्ट करणार आहे AC कडेच. ओके, आता ट्रान्झिस्टरच्या DC कॅरेक्टरिस्टिक्सवर आय थिंक आणखी एक क्वेश्चन म्हटल्यापेक्षा आणखी एक लेक्चर होईल, पुढचं लेक्चर नंबर 14. त्यानंतर मग आपण वळणार आहोत कुठे, DC कॅरेक्टरिस्टिक मग एंड होऊन जाईल. मग आपण जाऊ AC कॅरेक्टरिस्टिक्स. साधारणपणे AC कॅरेक्टरिस्टिक्सचे 2 लेक्चर्स असतील. AC कॅरेक्टरिस्टिक्सचे अजून 2 लेक्चर्स होतील. त्यामध्ये AC कॅरेक्टरिस्टिक्स आणि सेटचे प्रिव्हियस इयर, गेट प्रिव्हियस इयर त्यामध्ये एंड होऊन जातील. मग त्यानंतर आपण एक लेक्चर घेऊ ज्यामध्ये आपण फेट, UGT वगैरे वगैरे जे सेटमध्ये रिलेव्हंट नाही आहेत बट रेअरली क्वेश्चन विचारतात तर ते एका लेक्चरमध्ये त्या उरलेल्या टॉपिकला समवून घेऊ. आणि मग तुमचं हे 2 लेक्चर झाले की मग त्यानंतर एका लेक्चरमध्ये आपण घेऊ ऑसिलेटर्स. एका लेक्चर्समध्ये ऑसिलेटर्स, किंवा ठीक आहे एक नाही तर 2 लेक्चर लागेल, किंवा एका लेक्चरमध्ये जर संपवायचं म्हटलं तर ते थोडं मोठं घेऊ. त्यामध्ये आपण ऑसिलेटर्स घेऊ. ठीक आहे, ऑसिलेटरला 1+1 2 लेक्चर्स म्हणून आपण ऑसिलेटरला 1+1 2 लेक्चर्स म्हणजे हे 2 1 3 आणि 4 5
आणखी 5 लेक्चरमध्ये तुमचं ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स एंड होऊन जाईल. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स एंड झालं तर साधारणपणे 10 ते 12 लेक्चर्समध्ये मग तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा काय होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. तर असं पकडून चालायचं बघा. हे लेक्चर 13 आणि हे 5 जवळपास 18 आणि 10 28 असं पकडून चालायचं साधारणपणे रेंज की 28 ते 30 या लेक्चर्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं जेवढं काही शिकवलेलं जाईल फक्त तेवढंच करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही शब्द वाचण्याची गरज नाही. तुम्ही व्यवस्थितरित्या सेटमधले साधारणपणे 7 ते 8 क्वेश्चन, 7 ते 8च काय म्हणतो मी, कारण इलेक्ट्रॉनिक्स खूप मोठं आहे. मी तुम्हाला 28 ते 30 लेक्चरमध्ये या 8 लेक्चर किंवा 8 क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येईल तेवढा पार्ट व्यवस्थितपणे शिकवेन. यामध्ये तुम्हाला तरी 2 ते 3 क्वेश्चन्स मी जो पार्ट शिकवलेला नाही त्यावर सुद्धा येण्याचा चान्स आहे. का? कारण इलेक्ट्रॉनिक्स स्वतःमध्येच खूप ब्रॉड विषय आहे आणि तेवढा सगळं कव्हर करणे इझी नाही. तुम्ही जर MSc असाल, BSc मध्ये जर असाल तर तुम्हाला माहिती आहे की 2-2 सेमिस्टर विषय चालतो हा इलेक्ट्रॉनिक्सचा, आणि तो साधारणपणे 25 ते 30 लेक्चर्समध्ये किंवा 28 ते 30 लेक्चर्समध्ये कव्हर करणे म्हणजे अशी खूप त्रासदायक गोष्ट आहे. तरी मी काय केलं आहे तुमचा की मॅक्सिमम पार्ट की ज्यावर बेस्ट क्वेश्चन असतात तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये साधारणपणे तुम्ही फ्रीली राहायचं आहे की साधारणपणे तुमचे 7 ते 8 प्रश्न तर इझिली अटेम्प्ट होतील. कशामधले तर महाराष्ट्र सेटमधले 2 ते 3 क्वेश्चन्स तरी राहतील, पण या 2 ते 3 क्वेश्चनचा जास्त लोड घ्यायचा नाही. तुम्ही जर प्रत्येक पेपरचे 7 ते 8 प्रश्नाचा जरी विचार केला तर बघा 10 पेपर्स आहेत. 10 पेपर्समध्ये जर तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये 7 क्वेश्चन जरी म्हणले तर 7 10 70 आणि 70 × 2 किती होतात, 70 × 2 140 मार्काचं तुम्ही बरोबर अटेम्प्ट करतायत. 140 पैकी जर तुम्हाला 100 जरी मिळाले आणि उरलेल्या 30 प्रश्नापैकी तुम्ही अंदाजे जर तुक्के मारले आणि 30 पैकी जर तुमचे 10 जरी बरोबर आले तर म्हणजे +20, म्हणजे फिजिक्समध्ये तुम्हाला 200 पैकी 120 मार्क्स मिळू शकतात फक्त फिजिक्समध्ये. आणि तुम्ही जर पहिल्या पेपरमध्ये 50 जरी मार्क्स घेतले तर 120 + 50 170, तुमचा कोणतीही कॅटेगरी असो 170 मार्क्स जर का तुम्हाला सेटमध्ये पडत असतील तर डोळे लावून तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम पास आहात. ओके, सो जसं सांगतोय मी सांगतो त्या 5 सब्जेक्टवर सुद्धा माझ्या अकॉर्डिंगच जायचे. ते सर जसे सांगतील त्या उर्वरित 5 सब्जेक्टसाठी त्यांच्या अकॉर्डिंग जायचे. ओके, सो मी ते थांबतो आता मी, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, राहिलेले 1-2 कॉन्फिगरेशन आहेत ती समजून घेऊ. एक लेक्चरमध्ये साधारणपणे DC कॅरेक्टरिस्टिक्स एंड होऊन जाईल, मग नंतर आपण घेऊ AC कॅरेक्टरिस्टिक्स जे यापेक्षा रिलेव्हंट आहे. ओके, थँक्यू.